गोंदिया वाहतूक नियमांचे पालन करणाऱ्या चालकांचा गुलाब पुष्प देऊन सन्मान, वाहतूक विभाग व नायरा एनर्जीचा पुढाकार. रस्त्यावरील वाढते अपघात रोखण्यासाठी आणि वाहन चालकांमध्ये शिस्त लागावी यासाठी केवळ दंड आकारणे हाच पर्याय नसून नियमांचे पालन करणाऱ्यांना प्रोत्साहित करणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. हाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून आज 14 जानेवारी रोजी गोंदिया वाहतूक विभाग आणि नायरा एनर्जी यांच्या संयुक्त विद्यमाने एक स्तुत्य कार्यक्रम राबवण्यात आला. शहरातील गायत्री मंदिर चौक कुडवा येथे सकाळी 11 वाजता हा कार्यक्रम पार पडला. यावेळी वाहतूक नियमांचे तंतोतंत पालन करणाऱ्या, हेल्मेट परिधान करणाऱ्या आणि सीट बेल्ट लावणाऱ्या वाहन चालकांना थांबवून त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. अचानक पोलिसांनी थांबवल्यामुळे सुरुवातीला काही चालक गोंधळले, मात्र कौतुक होत असल्याचे समजतात त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले. वाहतूक विभागाने यावेळी स्पष्ट केले की रस्ते सुरक्षा ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून ती प्रत्येकाची वैयक्तिक जबाबदारी आहे. नियमांचे पालन करणाऱ्यांचा सन्मान केल्यामुळे इतर नागरिकांनाही शिस्त पाळण्याची प्रेरणा मिळेल, या हेतूने नायरा एनर्जीच्या सहकार्याने हा उपक्रम राबवण्यात आला. या मोहिमेदरम्यान गोंदिया वाहतूक विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच नायरा एनर्जीचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमाचे शहरात सर्वत्र कौतुक होत असून अशा सकारात्मक उपक्रमांमुळे पोलीस आणि जनता यांच्यातील समन्वय वाढण्यास मदत होत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. रस्ता सुरक्षा सप्ताह चालू आहे, त्याच्यात आज कुडवा चौक येथे आपण पाहिलं की बरेच येणाऱ्या प्रवाशांना आपण गुलाबाचे फूल दिले. काय उपक्रम आहे हा? आपण 1 जानेवारी ते 31 जानेवारी या दरम्यान गोंदिया जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आदरणीय गोरख भांबरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली रस्ता सुरक्षा अभियानाचं आयोजन केलेलं आहे. त्यानिमित्ताने आपण यापूर्वी देखील विविध कार्यक्रम घेतलेले आहेत, जसे बाईक रॅली काढणे, विद्यार्थ्यांमध्ये अवेअरनेस वगैरे करणे. त्याचाच पार्ट म्हणून आज आपण नायरा एनर्जी कंपनी व आपला गोंदिया जिल्हा ट्रॅफिक यांच्या संयुक्त विद्यमाने आज वाहतुकीचे नियम पाळणाऱ्या नागरिकांना गुलाबाचे पुष्प देऊन आपण त्यांचा सत्कार केलेला आहे. त्याचप्रमाणे त्यांना वाहतुकीचे नियम पाळण्याबद्दल आपण मार्गदर्शन या चौकात केलेले आहे. आज या कुडवा चौकामध्ये हा प्रोग्राम आपण घेतलेला आहे. आपण गोंदियाच्या जनतेला काय आवाहन कराल, काय कोणते नियम पाळले पाहिजे आणि त्यामुळे सांगाल? मी गोंदिया जिल्हा वाहतूक शाखेचा प्रभारी या नात्याने मी गोंदिया जिल्ह्यातील नागरिकांना एक आवाहन करतो की आपण ट्रिपल सीट वाहन चालू नये, वाहन चालवताना नेहमी हेल्मेट परिधान करावे. त्याचप्रमाणे आपल्या अल्पवयीन मुलांना वाहन चालवण्यास देऊ नये, तसेच मद्यपान करून आपण वाहन चालू नये, जेणेकरून स्वतःचा जीव वाचेल व दुसऱ्याचाही जीवाला हानी होणार नाही, असे आवाहन नागरिकांना मी करतो. हमारे साथ है नायरा एनर्जी के अधिकारी, जिन्होंने आज यातायात पुलिस के साथ मिलकर लोगों को गुलाब के फूल दिए हैं. क्या इसका उद्देश्य है? सबसे पहले तो मैं आप सभी लोगों का बहुत बहुत धन्यवाद करना चाहूँगा. इस कार्यक्रम का जो मुख्य उद्देश्य है वो सड़क सुरक्षा के बारे में ज़्यादा से ज़्यादा लोगों को जागरूक करने के लिए है. हमने देखा है हेलमेट और सीट बेल्ट एक महत्वपूर्ण चीज़ है, जिसकी वजह से अगर दुर्घटना होती है तो जीवन की रक्षा के लिए कारगर साबित होता है. आंकड़ों की अगर बात करें तो पिछले वर्ष ही करीबन 70,000 लोगों की मौत केवल इस वजह से हुई है क्योंकि उन्होंने सीट बेल्ट या फिर हेलमेट का उपयोग नहीं कर रहे थे जब वो गाड़ी चला रहे थे. तो हमारा केवल इस कार्यक्रम से पुलिस विभाग की मदद से हम लोगों का ये पर्पज़ है कि ज़्यादा से ज़्यादा तक लोगों को मैसेज पहुँचे कि सड़क सुरक्षा के नियमों का पालन करें और अपने जीवन की रक्षा करें.